पवारांच्या अपघातानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबातून प्रतिक्रिया समोर आली आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी इंस्टाग्राम पोस्ट करत अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली आहे। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवारांनी म्हटलंय। या दुर्घटनेचं संपूर्ण आणि पारदर्शक वास्तव जाणून घेण्याचा संपूर्ण कुटुंबाला हक्क असून प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जय पवारांनी केली आहे। जय पवारांच्या या दाव्यावरती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे। आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल। तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं, ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्स मधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं। तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांना आणि सवालांना सुप्रिया सुळेंनी पाठिंबा दिलाय।